नमस्ते. मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज गया बिहार येथून युनिटी ऑफ मूलनिवासी समाज याच्या वतीनं आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय अधिवेशन ठिकाणून बोलत आहे. आणि सदर ठिकाणी युनिटी ऑफ मूलनिवासी समाज याच्या वतीनं तिसरा राष्ट्रीय अधिवेशन भरलेला आहे आणि त्या राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्घाटन दिनांक 28 डिसेंबर रविवार सन्माननीय डॉक्टर वीरेंद्र ठाकूर, भारतरत्न कर्पूरी ठाकूर यांचे पुत्र यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. आणि सदर प्रसंगी डॉक्टर राजेश कुमार, राष्ट्रीय अध्यक्ष IMPA दिल्ली, माननीय इंद्रजीत कुमार चंदापुरी, RL चंदापुरी न्यायमूर्ती यांचे पुत्र बिहार, तसेच डॉक्टर विक्रम, फॉर्मर फेलो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज, आणि माननीय सुरेश दादा पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष RMBKS मुंबई महाराष्ट्र. आणि सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सन्माननीय मान्य कमलाकांत काले, राष्ट्रीय अध्यक्ष युनिटी ऑफ मूलनिवासी समाज नवी दिल्ली. आणि या अधिवेशनाच्या संदर्भामध्ये सन्माननीय सुरेशदादा पाटील यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की SC ST OBC बहुजन समाज हा विखुरलेला अवस्थेत आहे आणि तो विखुरलेला अवस्थेत आणि वेगवेगळ्या संघटनेमध्ये आहे. त्यांना संघटित करण्याच्या दृष्टीनं युनिटी ऑफ मूलनिवासी समाज संघ हे कार्यरत आहे. त्याबद्दल त्यांनी माननीय कमलकांत काले यांना धन्यवाद दिले. पुढे सांगताना ते म्हणाले की बहुजनांचं राज्य, भूमिपुत्रांचं राज्य यावं, मूलनिवासींचं राज्य यावं म्हणून या ठिकाणी हे संमेलन ठेवलेलं आहे. आणि सुवर्णयुग, भारतातील सुवर्णयुग ते मध्यकालीन मगध राज्यामध्ये होतं, अशोकाच्या राज्यामध्ये होतं. आणि त्या अशोकाचं राज्य, त्या राज्याप्रमाणेच आता पुढील वाटचाल व्हावी. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जी त्रिसूत्रे आपल्याला राजघटनेत दिलेलं आहे ती यशस्वीपणे राबवून या ठिकाणी जे जनतेला जास्तीत जास्त स्वरूपामध्ये स्वातंत्र्य उपभोगता यावं आणि समानता हा उद्देश ठेवून काम करावं अशी त्याने या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली. तर सदर प्रश्न कमलकांत काले, राष्ट्रीय अध्यक्ष युनिटी ऑफ मूलनिवासी समाज संघ यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचं आणि या शिबिरासाठी वेळ दिलेल्या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देऊन ही संघटनाच्या संदर्भात त्यांनी विस्तृत सांगितलं. आणि झालेल्या 3 ज्या काही राष्ट्रीय अधिवेशन आहेत आणि त्याचाही त्यांनी कौतुकाने उल्लेख केला. तिसऱ्या अधिवेशनामध्ये मान्यवर लोकांची भाषणं या ठिकाणी होणार आहेत आणि हे अधिवेशन आपण यशस्वी करावं असं त्यांनी आवाहन केलं. या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.